हे बघ, आधी ना पोहे असे भिजवून घ्यायचे. आपण बाकीची तयारी करूयात. बाकीची तयारी म्हणजे? अरे बाकीची म्हणजे कांदा चिरायचा, मग त्याच्यानंतर हे बघ कढीपत्ता आहे, मग कोथिंबीर निवडून घ्यायची, मिरच्या चिरायच्या, ही सगळी तयारी. ओके. अमूल्य, तू रडतेस का? अरे नाही, रडत नाहीये, कांदा कापते ना म्हणून डोळ्यातून पाणी येत आहे. तू 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 राहू दे, मी करतो. दे इकडे, मी ट्राय करतो. अरे अगं मी करतो, दे इकडे. तू हे घे, असं कर. पण माझ्यासारखा बारीक चीर. हो हो. वेदांत, अरे काय चेहरा बघ कसा झालाय. अगं कांदा. आणि इकडे मी कापते. हे पण अमूल्य जमलंय मला. बघ. चांगले झालेत ना? हो, मस्त झालं. पण वेदांत, पुढच्या वेळेला ना तू मला करून खाऊ घालायचंस. खाऊ घालायचंच म्हणजे? तर मी भरवायचं तुला. नाही पण काय? अमूल्य, चल मी जाऊन रेडी होतो. अगं आज आपल्या नवीन कंपनीचं पहिलं टेंडर सबमिट करायचंय. अरे पण आधी खाऊन तरी घे. कात रेडी होतो, नाही तर लेट होईल. अरे विक्रांत, सगळ्याचा एकदा नीट विचार कर तू. अगं मी काय विचार करू? आईचं माहितीये ना तुला. तुला माहितीये तिकडे अमूल्याला आरतीची किती काळजी वाटते. आता आरतीच्या घरी जर हा सगळा प्रकार कळला तर काय होईल? अण्णा सुद्धा बघतील आणि एखाद दिवस जर लिमिट क्रॉस झालं ना तर आरतीला सरळ माहेरी घेऊन जातील. ते चालणार आहे का तुला? नाही, असं काही होणार नाही. तसं व्हायला नकोच आहे. म्हणूनच मी म्हणते की तू जरा एकदा सगळ्या सिच्युएशनचा नीट विचार कर. काय चाललंय यार? आपल्या घरात आधीच टेन्शन्स कमी आहेत का की हे अजून एक टेन्शन घेऊन जगायचंय? तू शांत हो आधी. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की पुढे जाऊन जर विचित्र काही घडू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला आत्तापासूनच काळजी घ्यावी लागेल. पण आपण काय करणार आहोत? मग मला काही कळत नाहीये. आरतीला आधार द्यायला हवा आपण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरतीची बाजू आपण स्वतः ठामपणे आईसमोर मांडायला हवी. कारण तिची बाजू किती खरी असली ना तरी आरती आईसमोर बोलायला खूप घाबरते. पण तू बोलशील का आईशी? म्हणजे तू तिला समजावून सांग ना की आरती खूप साधी मुलगी आहे. हो विक्रांत, मी अर्थातच आईसमोर सगळं सांगणार आहे हे. पण तुझं काय? बोलेन, मी पण बोलेन. आरतीला हा असा त्रास झालेला नाही चालणार. तुला असं नाही वाटत की या सगळ्यावर एखादं परमनंट सोल्युशन असायला हवं? ऑफकोर्स वाटतं. मग काय आपण आईच्या वागण्यावर काय सोल्युशन काढणार आहोत? आहे एक सोल्युशन. काय? दादा आणि अमूल्याचं लग्न. अरे हो, खरंच जर अमूल्या सून म्हणून या घरात आली ना
तर आपले बरेचसे प्रॉब्लेम्स पटापट सॉल्व्ह होतील. अगं मग आपण त्यांना सांगायला पाहिजे की लवकरात लवकर लग्न करा. आता अजून वेळ घेऊन काही होणार नाहीये. हो विक्रांत, पण त्यासाठी आधी दादा या घरात यायला हवा ना. नमस्कार काका. अरे अमूल्य बेटा ये बस. काका, हे वेदांत वानखेडे आणि वेदांत हे मारोडकर काका. मागच्या वेळेला ह्यांनीच मदत केली होती. नमस्कार. नमस्कार. मी ओळखतो तुम्हाला. अमूल्या, मागे मी अण्णांना येऊन भेटून गेलो. हो, अण्णा म्हणाले होते मला. मग आज कशी काय आठवण काढलीस? सर आम्ही टेंडर भरायला आलो. तुम्ही ऑनलाईन टेंडर भरलंय ना? ऍक्च्युली ही माझी नवीन कंपनी. तरीच म्हटलं VW इन्फ्राने ऑनलाईन टेंडर सबमिट केलंय. तुम्ही कशाला आला? असेल ते, पण ते जाऊ दे ना. ही बीडची फिगर. विकास, हे डॉक्युमेंट्स रेग्युलराइज करून घे आणि कुणाला सांगू नकोस. अमूल्या, घाबरू नकोस. मी स्वतः लक्ष देतो यात. आणि आता तू आलीस म्हटल्यावर काम तर व्हायलाच हवं ना. थँक्यू काका. थँक्यू सो मच. थँक्यू काय, तुझी योग्यता आहे म्हणून मी करतो. नाही काका, खरंच अगदी मनापासून थँक्यू. बरं काका, येतो आम्ही. थँक्यू सर. वेदांत वानखडे, सॉरी, पण राग येणार नसेल तर एक विचारू. हा बोला. तुमच्यात एवढा आमूलाग्र बदल कसा काय झाला? म्हणजे मी ज्या वेदांत बद्दल ऐकलं होतं तो खूप रागीट होता. कुणाशीही कसंही बोलायचा, सगळं विकत घेतलंय असा वागायचा. मग तुम्ही असे एवढे शांत कसे काय? वक्त वक्त की बात होती है सर. आणि आता बदल झालाच आहे. तो चांगल्यासाठीच आहे असं समजा. गुड. अशीच प्रगती करा. थँक्यू सर. ऑल दी बेस्ट. थँक्यू. येते काका. बाय. हाय, तुम्ही इथे? टेंडर भरायला आलो होतो. टेंडर? ते तर मी कालच ऑनलाईन सबमिट केलंय. तू VW इन्फ्राचं टेंडर भरलं असेल. मी वेदांत इन्फ्राचं टेंडर भरायला आलो होतो. बाय द वे, ही वेदांत इन्फ्राची पार्टनर अमूल्या तुंपलवार. हाय. हाय. ओके, सी यू. वाटलं नव्हतं साहित्याशी गाठ पड. अमूल्य, त्याने काय होतं? सी, आय हॅव नो कॉम्पिटिशन. आणि ते नाही मॅच करू शकत मला. तसं नाही म्हणत आहे मी. पण साहित्य. काय साहित्य? बघ, तू आता हे टेंडर भरतोयस, हे साहित्यामुळे पुरुषोत्तम काकांना कळणार. ते जाऊन नूतन काकूंना सांगतील आणि मग ते आणखीनच चिडतील. बघ अमूल्य, चिडू दे. मी नाही या सगळ्याच्या पलीकडे गेलो आणि मला आता याने काही फरक पडत नाही. मला सांग, तुला साहित्याबद्दल काय वाटतं? काय वाटतं म्हणजे? वेदांत, मला असं राहून राहून वाटतंय की साहित्याला अपॉइंट करण्यामागे पुरुषोत्तम काकांचा हात. अमूल्य, तुला आत्ता कळतं? म्हणजे हल्ली हल्ली मला असं वाटायला लागलं. अगं, नवीन CEO नेमूया. हा प्लॅन कोणाचा होता? पुरुषोत्तमचा. मग या साहित्याला नवीन CEO म्हणून नेमायचं, पण त्याचं डोकं असणार. आणि अमूल्य, सोड ना, आपल्याला काय फरक पडतोय या सगळ्यांना? आपण आपला मार्ग निवडलाय ना. और अभी तो जंग छिड़ी है. आगे आगे देखो होता है क्या. अच्छा, सी, मी तर रेडी आहे. तू रेडी आहेस ना? येस बॉस. येस पार्टनर.
एखाद्याला दुर्बुद्धी सुचली तो काय करेल याची काही शाश्वती नाही. खरंय. आय अग्री. तुम्ही नका इतकी चिंता करू मॅडम. काय बोलताय? कशी चिंता नको करू. वेदांतनी नवीन कंपनी सुरू केली. अमूल्या तिथे पार्टनर आहे. वेदांतला समजत कसं नाहीये की ह्यात त्याचंच नुकसान आहे. एवढं जर त्याला समजलं असतं, कळलं असतं तर त्यानं ही आपली कंपनी सोडलीच नसती मॅडम. काय करायचं काय कळत नाहीये मला. VW इन्फ्रा चालू करण्यासाठी मी त्याला पैसे दिले. ती कंपनी एवढी मोठी झाली, वेदांचं एवढं मोठं नाव झालं आणि तीच कंपनी वाऱ्यावर सोडली त्यांनी आता. डोंट वरी मॅम, मी आहे ना. आय मॅनेज एव्हरीथिंग. ओके. तू करशील ग. पण वेदांचं काय करू मी? मॅडम एक प्रश्न आहे माझ्या मनात. बोला. तुम्हाला अजूनही असं वाटतं की वेदांत परत येईल आणि सगळं पहिल्यासारखं एकदम सुरळीत होईल? अशी जर तुमची अपेक्षा असेल, इच्छा असेल तर ती एकदम चुकीची आहे. कारण वेदांतला परत यायचं असतं तर तो कधीच आला असता. मॅडम त्याने त्याची नवीन कंपनी सुरू केली, यातच सगळं आलं. त्यानं त्याचा मार्ग निवडलेला आहे, आपणही निवडू. स्वाभिमानी हा मॅडम. आस लावून बसू नका, मग ब्रह्मनिराश होतो. असं कसं म्हणताय तुम्ही? अहो मुलगा आहे तो माझा. मॅडम तुम्ही राजकारणात असता आणि तुमचा मुलगा विरोधी पक्षात असता तर तुम्ही काय केलं असतं? कशा वागला असतात तुम्ही? मी हे होऊच दिलं नसतं. आणि तरीही जर तो गेला असता विरोधी पक्षात तर मी माझं काम केलं असतं आणि त्याला त्याचं काम करू दिलं असतं. तेच म्हणतोय मी, त्याला त्याचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. मला असं कळलं की आपण जे टेंडर भरलंय ते त्याने सुद्धा भरलंय. मॅडम हे टेंडर जर त्याला मिळालं तर तो तुमच्यापेक्षा वरचढ ठरेल. नाही नाही नाही, हे टेंडर आपल्यालाच मिळायला पाहिजे. साहित्य साहित्य काय वाटेल ते कर, पण हे टेंडर आपल्याच कंपनीला मिळालं पाहिजे. हवा तेवढा पैसा होत, ओळखी काढ, पण काहीही झालं तरी हे टेंडर वेदांच्या कंपनीला मिळता कामा नये. येस मॅडम. करतील पण. हो मला पण तेच वाटतं. अमूल्य तुला माहितीये मी ना खूप वर्षांनी असं बाहेर जाऊन काम केलं. मजा येते नाही? हो. हे घे. तू थँक्यू. बरं मला सांग, जेवायला काय बनवू? काही बनव पण लवकर बनव, कारण खूप भूक लागली. लवकर बनेल असं. फोडणीचं वरण भात आणि मिरचीचा ठेचा. हा मुल्या ऍक्च्युली मला भात नाही आवडत. भात नाही आवडत? ए वेदांत, चुपचाप खायचा हा भात. आणि आता मला खूप कंटाळा आलाय. मी नाही बाबा चपात्या लाटत बसणार. ठीक आहे जाऊ दे, मी ऑर्डर करतो त्यापेक्षा, आहे ना इझी. अजिबात नाही हा वेदांत. घरी जे बनतंय ना ते खावं लागेल तुला. काय सारखं सारखं बाहेरून ऑर्डर करायचं? हे बघ, फोडणीचं वरण भात, त्यावर अशी मस्त तुपाची धार आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. मला ना आत्ताच तोंडाला पाणी सुटलं बघ. जो हुकुम मॅडम. पण वेदांत आता आहे ना तू स्वयंपाक करायचं शिकून घ्या. ओके मॅडम. आणि जर केलं नाहीस ना तर मी आहे ना तुला तुला शिक्षा करीन. ओके मॅडम. चल आता मदत कर. नुसतं ओके मॅडम करत बसू नकोस.
कमाल आहे. म्हणजे मला भात आवडायचा नाही पण हे तर खूप कमाल आहे. मस्त झालं. वेदांत रे तू ठेचा खातच नाहीयेस. अगं नको, तू म्हणालीस ना ते मिरचीचे तिखट असेल, मला नको. नाही अरे तिखट नाहीये, म्हणजे मिरचीचा जरी असला ना तरी त्याला एक अशी तिखट गोड चव आहे. हो तिखट गोड आहे. खा ना तू, टेस्ट कर. करतो ट्राय. बोलिया गप. अरे तिखट आहे. पाणी घे. अरे वेडा आहेस का तू? अरे मी तुला ठेचा भातासोबत खा असं म्हणत होते. तू पण खा, तू पण खा. अमूल्य तू भांडी घासून टाकलीस. सॉरी हा, माझ्या लक्षातच नाही आलं ग. काही हरकत नाही, होईल तुला हळूहळू सवय. हो होईल सवय. बरं चल मी निघते, अण्णा वाट बघत असतील. ओके चल, मी येतो सोडायला. नाही 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 राहू दे, जाईन मी. ओके चल बाय. बाय. सॉरी अण्णा, सॉरी सॉरी सॉरी. काय अमूल्या, कुठे होतीस? कुठे तू? किती वाट बघायची? वेदांच्या नवीन घरी गेले होते, बरं. त्याला घर लावायला मदत केली हं. आणि स्वयंपाक सुद्धा केला, त्यामुळे जरा वेळ लागला. बरोबर. तू जेवलीस का पण? हो झालं माझं. आणि तुमचं? हो हो, माझंही जेवण झालंय. पण अमूल्या जरा प्रयत्न कर लवकर यायचा. अण्णा खरंच सॉरी हो. ते मी आधी कॉलेजला गेले, मग ऑफिसला गेले आणि तिथून आहे ना आम्ही त्या गव्हर्नमेंट ऑफिसला गेलो होतो टेंडर भरण्यासाठी. नाही नाही, ठीक आहे. म्हणजे एवढं सगळं करतेस काही चुकीचं नाहीये, बरोबरच आहे. पण तुझी सुद्धा खूप धावपळ होते ना. हा, जप जप, स्वतःला जप जरा. मी डॉक्टर आशिष तुंपलवारांची मुलगी आहे. त्यामुळे मी आहे ना जन्मापासूनच अशी स्ट्रॉंग आहे. बर, मग काय वेदांतरावांचं घर लावून झालं? झालं. आज पहिलाच दिवस होता म्हणून मी केला स्वयंपाक. बरं. ती स्वयंपाकीण बाई मिळेपर्यंत. आणि मी एक काम करतो, मी मिनाला सुद्धा सांगून ठेवतो. तिच्या ओळखीत कोणी बाई आहे का ते बघायला सांगतो तिला. गुड आयडिया अण्णा. बरं, वेदांतराव बरे आहेत का आता? बरं आहे, करतोय म्हणजे सावरण्याचा प्रयत्न करतोय. होईल सगळं व्यवस्थित. गुड गुड. असंच सकारात्मक राहायचं कायम. होणार, सगळं व्यवस्थित होणार, बदल घडणार. आणि बघ, ती बाई मिळेपर्यंत त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था तूच बघ, काळजी तूच घे. काय बाहेरचं खाऊ नको, तब्येत बिघडायला नको. नाही 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 नाही, मी असं काही होऊच देणार नाही. काय झालं? नाही काय नाही अगं. आणि तू आत्तापासूनच संसाराला लागल्यासारखं वाटायला लागलंय मला. काय अण्णा तुम्ही? काय चांगलंय, उत्तम आहे. गुड गुड. अरे देवा.